आमचा कोणालाही पाठिंबा नाही, अपक्षही उभा नाही, मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका। महाविकास आघाडी आणि महायुतीने 70 वर्षापासून मराठा समाजाचे वाटोळेच केले आहे। यामुळे आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही। एवढेच नव्हे तर कोणालाही अपक्ष म्हणून उभे केला नाही। जो उमेदवार मराठा समाजाच्या बाजूने आहे, जो सगळे सोयऱ्याचा कायदा त्यास मान्य आहे, त्यांनाच साथ द्या, अशी भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केली। आजारी असल्यामुळे बुधवारपासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी रात्री समाज माध्यमावर आपली भूमिका मांडली। ते म्हणाले की महायुती आणि महाविकास आघाडी सारखीच असल्याचे आपण म्हटले आहे, असा संभ्रम पसरविला जात आहे। पण मी स्पष्ट सांगतो की महाविकास आघाडी आणि महायुतीने मागील 70 वर्षात मराठा समाजाचे वाटोळेच केले आहे। या अर्थाने मी दोन्ही सारखेच असल्याचे म्हटले होते। मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे। मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो की मी कोणालाही पाठिंबा दिला नाही। एवढेच नव्हे तर अपक्ष उमेदवार उभा केला नाही। तो जो मराठा समाजाच्या लेकराच्या बाजूने आहे, सगळे सोयऱ्याच्या कायद्याच्या बाजूने आहे, त्यास सहकार्य करा, पण मोकळी साथ द्यायची नाही। जे उमेदवार मराठा समाजाच्या ताकदीची खिल्ली उडवतात त्यांना पाडायला हवे। पाडण्यातही विजय असल्याचे जरांगे पाटील यांनी नमूद केले। ज्याला पाडायचे त्याला पाडा, असेही ते म्हणाले। मराठा समाजावर अन्याय केलेला सहन करणार नाही। मराठा तरुणांनी कोणाच्याही पाया पडायची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले। तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, कोणीही संभ्रमात राहू नका, असे आव्हान त्यांनी दिले। समाजाशी दगाफटका करणार नाही। उपोषणामुळे शरीर साथ देत नाही। अंग कधी गरम होते तर कधी दुसरा त्रास होतो, पण हा त्रास चेहऱ्यावर येऊ देत नाही। 2 वेळा मरणाच्या दारातून बाहेर आलो आहे। कोणी करोडो रुपये दिले अथवा मंत्रीपद देऊ केले तरी समाजासाठी त्यास लाथ मारीन, अशी ग्वाही त्यांनी दिली। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा।